छान छान मच्छी पाहून कसं वाटतंय मग? काल रात्रीच आम्ही मस्तपैकी छान मच्छी घेऊन आलो आहोत. कारण आज अपेक्षाचं केळवण आहे आणि अपेक्षासाठी छान छान असं फिश इकडे आणलेलं आहे. पापलेट आणले, कोलंबी आणली, सुरमई आणली आणि आज सकाळची सुरुवात खूप लवकर झाली आहे. पहाटे लवकर उठलो. राणीताई माझ्याकडे रात्रीच आली होती, त्यामुळे तिची खूपच मला हेल्प झाली. ऑफकोर्स त्याच कारणासाठी ती असं माझ्याकडे आली, कारण खूप सारे आयटम आम्हाला बनवायचे होते. मच्छी वगैरे मी रात्रीच आणून ठेवली होती. छान स्वच्छ क्लीन करून मस्तपैकी फ्रीझरमध्ये ठेवून दिली. सकाळी लवकर उठल्या उठल्या मच्छी बाहेर काढून ती मॅरिनेट केली. छान अशी चिकन सुक्कं बनवायचं आहे, तर त्यासाठी छान कांदा, टोमॅटो सर्व काही इथे परतून घेतलेलं आहे. गरम मसाला, लाल तिखट सर्व काही ॲड केलेलं आहे आणि चिकनसुद्धा वॉश करून थोडं मॅरिनेट करत ठेवलंच होतं. सकाळी उठल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम, जर तुम्हाला खूप सारे आयटम बनवायचे असतील ना, जर हे वाटण्याचं वगैरे प्रिपरेशन आधीच केलं तर खूपच जास्त बरं पडतं आणि ते ऑफकोर्स केलं आम्ही. सकाळी उठल्या उठल्या पहिले फ्रेश होऊन आम्ही जेवणाची सुरुवात केली होती, कारण आज तो बनता आहे ना स्पेशल अपेक्षासाठी. अपेक्षाचं केळवण खूप छान वाटतं, एक्सायटेड आहोत, मस्त वाटते आणि अपेक्षा येणारच आहे थोड्याच वेळात. ती लोकं अपेक्षा, सोनू, जलशा ती लोकं निघाली आहेत, ऑन द वे आहेत, ती लोकं पोचतील आणि तोपर्यंत इथे आपलं छान छान त्यांच्यासाठी स्पेशल जेवणसुद्धा रेडी होईल. तर आज मेनूमध्ये आहे अपेक्षासाठी मस्तपैकी कोलंबी राईस, सुकं चिकन, पापलेट आणि सुरमई फ्राय. स्वीट डिशमध्ये आहे गुलाबजामुन आणि जेव्हा सुकं चिकन बनवतो ना, त्याच्यासाठी जे आपण वाटण घेतो ते खूप छान असं भाजून घेतलं, छान परतून घेतलं तर त्याची जी टेस्ट असते ती तर लाजवाब असते. खूपच छान बनतं सुकं चिकन आणि टेस्टला अतिशय भारी लागतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात. मी छान सुंदर अशी आज साडी वेअर केलेली आहे ऑफकोर्स, कारण आज आहे अपेक्षाचं केळवण. सो केळवणाची पूर्ण तयारी आणि सगळं काही ऑलमोस्ट रेडी आहे. जेवण वगैरे छान छान आज बनवलं आहे तिच्यासाठी स्पेशल, सगळं काही केलं आहे आणि त्यानंतर मी छान अशी रेडी झाली. आम्ही सगळेच रेडी झालो. आता तिचं छान औक्षण वगैरे करून तिला छान छान गिफ्ट देऊन आणि त्यानंतर मग मस्त आम्ही असं एन्जॉय करणार आहोत. सो स्टे ट्यून. ऑलमोस्ट 80% जेवण रेडी झाल्यानंतर आम्ही चेंज करायला गेलो. छान फ्रेश झालो आणि साडी वगैरे मला वेअर करायची होती, त्यामुळे फिश फ्राय इथे बाकी फक्त ठेवलं होतं. बाकी सगळी तयारी झाली होती आणि आम्ही पटापट कपडे चेंज वगैरे केले मस्तपैकी आणि इथे तुम्ही पाहताय की फिश फ्रायसुद्धा झालेलं आहे. आज मी डिसाईड केलंच होतं की मी अगदी कम्फर्टेबल साडी वेअर करणार आहे, जी मला खूपच जास्त कम्फर्ट फील होईल, त्याच्यामध्ये मी कामही करू शकीन आणि ही साडी मला त्यात एक बेस्ट वाटते आणि खूपच सुंदरसुद्धा दिसत आहे. सो इथे मी आता फिश फ्राय थोडंसंच बाकी आहे. दोन्हीही पॅन ठेवले कारण लवकर होईल आणि अशा प्रकारे इकडे सुरमई, मस्तपैकी सुरमई फ्राय आणि पापलेट फ्राय अर्धे झालेले आहेत. तर आता अपेक्षाचं ताटसुद्धा आम्ही इथे वाढून घेतो. ताईने तिकडे सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि मी आणि जलशा मिळून आता अपेक्षाचं ताट वाढून घेऊ. मग तिचं छान औक्षण करतो आणि जेवायला सगळ्यांनाच फार भूक लागलेली आहे, कारण आज इतके सारे आयटम बनवायचे होते. त्याच्यामध्ये लेट झालंच आहे, आम्हाला खूप लेट झालं. भले म्हणजे सकाळ अगदी लवकरपासून जरी तयारी केली तरीसुद्धा लेट झालं, कारण खूप सारे आयटम जेव्हा बनवायचे असतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात. बट ठीक आहे, सगळ्यांनाच आता भूक लागली आहे.
ताईने खूप सुंदर असं केळवणाचं पान, इथे केळीचं पान काढलेलं आहे, जे खूपच छान दिसत आहे आणि एकदम कलरफुल मस्त रांगोळी ताईने काढली. ताई ॲज युजल सगळ्याच गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहे, तिचं कोणी हात नाही पकडू शकत. सो मस्त तिला सांगितलं मी की तू रांगोळी काढ आणि मग फायनली येस एव्हरीथिंग इज रेडी. आता बस फक्त अपेक्षाचं औक्षण करू आणि आम्ही जेवायला घेणार आहोत सगळेजणं. तिला आधी भरू आणि आता जेवायला घेणार आहोत. रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे एक कमेंट करून नक्की सांगा, कारण ताईने खूपच सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि मला खूप आवडली. कलरफुल आणि मस्त वाटत आहे. ताईने सुंदर रांगोळी काढली आणि मी आणि जलशाने इथे ताट वाढायला घेतलं अपेक्षासाठी. असं भरपूर सारं जेवण वाढलेलं आहे तिच्यासाठी. तिला हवं तेवढं ती खाऊ शकते आज आणि स्पेशल सगळं काही तिच्या आवडीनुसार सगळं छान बनवलेलं आहे. कोलंबी राईस ॲज युजल तिला खूप जास्त आवडतो, म्हणून असं छान तिला जे आवडेल ते सगळं काही रेडी आहे. आणि आत्ता ताट रेडी करून ठेवला, कारण जशी ती आत येईल पहिलेच आम्ही तिला जेवायला देणार आहोत, कारण आत्ता वाजले पण आहेत 3:30 आणि फारच वेळ झाला इतकं सगळं बनवता आणि त्यामुळे आता अपेक्षाचं आपण औक्षण करणार आहोत. चिरू कसं झालं जेवण? सोनू आकाश फिश खात बाय परेश बाय.